तर रिंग रोडचा जो मुद्दा आहे त्याच्यामुळे 17 गावं ही प्रभावित झालेली आहेत आणि तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना लोकांना विश्वासात घेतलेलं नाही। याच्या आधीचा जो DP रोड होता तो सर्वांना मान्य आहे, पण झालंय कसं की इथं असणारे काही बिल्डर हे इथले जे नेते आहेत महाजन साहेब यांच्या फार जवळ आहेत असं लोकांनी इथं आम्हाला सांगितलं आणि मग ते बिल्डर या नेत्यांच्या जवळ असल्यामुळे त्या बिल्डरच्या जमिनी जिथं कुठं आहेत तिथून हा नवीन रिंग रोड तिथं वळवण्यात आलेला आहे आणि तो वळवत असताना अनेक शेतकरी हे बाधित होत आहेत। बऱ्याच काही शेतकऱ्यांचं एक तर मत आहे की नवीन रिंग रोड आम्हाला नको। दुसरा विषय आहे की तुम्ही रेडी रेकनर रेट धरत असताना त्याच्यामध्ये जो कमी आहे तो त्याच्यामध्ये धरला जातो, खरं तर जो जास्त आहे तो धरला गेला पाहिजे। असे बरेच 17-18 गावांचे वेगळे वेगळे विषय आहेत, 21 गावांचं। त्यामुळे हे जे आंदोलन आहे आज फक्त सुरुवात होती। आम्ही त्यांना आश्वासित केलेलं आहे आम्ही तुमच्या बरोबर आहे। एक तर बुलडोझर मशीन कॉन्ट्रॅक्टर गुंड जर घेऊन शेतकऱ्याकडे नाहीतर इथं असणाऱ्या नागरिकांकडे हे बिल्डर जर गेले नाहीतर हे कॉन्ट्रॅक्टर जर गेले तर त्यांना ते महागात पडेल, एवढं इथं आम्ही सर्वजण सांगतो। याच्यामध्ये झालंय काय, महानगरपालिकेने बरीच टेंडर काढलेली आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्याच्याचबरोबर PWD विभागाने 2200 कोटीची टेंडर काढली, त्याच्यामध्ये रिंग बनवण्यात आलेली आहे, ती माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवेल। आणि MSIDC कडनं सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार इथं झालेला आहे। म्हणजे लोक इथं कशासाठी येतात तर भक्तिमय होऊन दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि इथं आपण मोठ्या प्रमाणात आपण महाकुंभ घेणार आहोत। महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक इथं येणार आहेत, दर्शन घेण्यासाठी येणार आहेत आणि त्याच विषयामध्ये हे जर लोक भ्रष्टाचार करत असतील तर मग कुठं ना कुठंतरी प्रश्न लोक विचारणारच आहेत आणि लोकांच्या वतीने हे आंदोलन करते असतील आम्ही असू आणि इथे असणारे नागरिक येत्या 2 तारखेला इथं येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेतील। आमच्याकडची माहिती हे लोकांसमोर त्या ठिकाणी आणली जाईल, कशा पद्धतीने याच्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो, लोकांवर अन्याय केला जातो हे लोकांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणणार। आणि हे होत असताना एक गिरीश महाजन साहेब इथले स्वतःला पालकमंत्री समजतात, जेव्हा शेतकरी तिथं लाईनीत उभा असतो त्या शेतकऱ्याला म्हणतात काळा बाजार तो शेतकरी तिथं करतो। तुम्ही किती काळा बाजार केलाय हे येत्या काळामध्ये आम्ही लोकांना त्या ठिकाणी दाखवून देऊ बसलेले आहेत। आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कृपा करून आपण कोणाला इथं पाठवावं, त्यांना तुम्ही भेटावं। 4 वाजताची बैठक ठरली असं आम्हाला कळते, पण इथले शेतकरी आणि ज्यांच्या जमिनी या रिंग रोडमध्ये जाणार आहेत ते फार आक्रमक आहेत। त्यांचं म्हणणं आलं की 100 वेळा आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलेलो आहे आणि कलेक्टर साहेबांमध्ये काही असे अधिकारी आहेत ते म्हणतात की इथे एक फार मोठा बिल्डर आहे, त्या बिल्डरला आम्ही कसं बोलायचं, म्हणजे अधिकारी म्हणतात त्या बिल्डरला आम्ही घाबरतो, तो आमचा गळा धरेल। अरे म्हणजे तुम्ही अधिकारी म्हणून जर घाबरणार असताल एखाद्या बिल्डरला, म्हणजे इथं कदाचित सामान्य लोकांचं चालत नाही, प्रशासनाचं चालत नाही, पण बिल्डर आणि पैशावाल्याचं चालतं हे कुठेतरी सिद्ध होतं। आज कदाचित हे सर्व लोक कलेक्टर साहेबांना भेटतील, एक संधी अजून एकदा कलेक्टर साहेबांना बोलून काय होतं का हे नक्कीच तिथं प्रयोग करतील। पण 2 तारखेला आम्ही येऊ, एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यानंतर जर यांच्या जागेला कुणी हात लावला तर यांच्या कुठल्याही आंदोलनामध्ये नाहीतर यांच्या लढ्यामध्ये आम्ही 100% त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राहू। अशी भूमिका या सरकारमध्ये नेत्यांची असल्यामुळे आता बघा काही दिवसांपूर्वी इथं असणारे जे पुजारी आहेत त्यांनी आंदोलन केलं का, पाण्याची दिशाच कुठेतरी बदलण्यासाठी हे चालले होते। त्यानंतर झाडं तोडण्याच्या मागे सुद्धा एका मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला आणि बिल्डरला ती जमीन त्या घशात घालायची होती। तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलेल्या आहेत। इथं भ्रष्टाचारशिवाय दुसरं काहीच नाही, धार्मिकता आणि इथं असणारे भावनिक कोण असेल तर सामान्य लोक आहेत, सत्तेतले लोक फक्त मलिदा खाण्यामध्ये व्यस्त आहेत। दादा सत्तेतले लोक मलिदा खाण्यासाठी तुमचा रोख कोणाकडे आहे, तुम्ही नाव नाही महाजन साहेबांबद्दल तर बोललेलोच आहे। इथं जे काही आता कुंभसाठी खर्च केला जातो पूर्णपणे जबाबदारी महाजन साहेबांना दिली गेली। आता हे जे काही सर्व शेतकरी बसले त्यांनी सुद्धा सांगितलं की काही जे बिल्डर आहेत त्यांना फायदा व्हावा यासाठी महाजन साहेबांनी पुढाकार घेऊन रस्ता हा बदलला। त्यामुळे कुठं ना कुठेतरी महाजन साहेब त्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून बलाढ्य असलेल्या मित्रांना मदतच करतात। त्यामुळे महाजन साहेबांचं नाव येतच आहे आणि बरीच नावं 2 तारखेला त्या ठिकाणी मी सांगेलच। त्याच्यावरनं कॉन्ट्रॅक्टर बघितल्यानंतर कसं त्यांनी रिंग केले हे बघितल्यानंतर सिद्ध होईल की या धार्मिक स्थळातून इथं विकास होत असताना याच्यातून दुर्दैवाने सत्तेतल्या लोकांनी मलिदा खाल्ला। नियोजनच नाही। काय असतं की जेव्हा इथं लाखो लोक येणार असतात आणि प्रामाणिकपणे तुम्ही जर
लोकांना सेवा देण्याचा विचार करत असतात, कारण का या कुंभमेळ्यांना महाराष्ट्रातून नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक इथे येणार आहेत. पण काय आहे, इथं असणाऱ्या नेत्यांचं उद्दिष्ट पैसे आपल्याला कसे खायला मिळतात, आपल्याला करप्शन कसं करता येईल. मला असं वाटत होतं देवेंद्र फडणवीस साहेब एक संवेदनशील नेते आहेत, पण आजचं त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर जो काय मला भ्रम होता तो कुठेतरी त्या ठिकाणी संपलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. विषय एवढाच आहे की आज खऱ्या अर्थाने संवेदनशील पद्धतीने लोकांकडे बघण्याची जरूरत आहे. ते बोलत असताना त्यांनी सांगितलं पूर्वी काय रेट होते, कसं होतं. मला त्यांना एकच सांगायचं आहे की पूर्वीच्या काळामध्ये नाफेडकडनं सुद्धा घेण्याची काही जरूरत नसायची, कारण का आदरणीय पवारसाहेब लक्ष देऊन कांद्याला भाव कसा चांगला राहतील यासाठी प्रयत्न करायचे. भाजपचेच खासदार जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं कशा पद्धतीने आंदोलन करायचे, कांद्याचे भाव वाढले हे लोकांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता बोलून लोकांची दिशाभूल केली नाही पाहिजे. केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. त्यामुळे या विषयाकडे बघत असताना त्यांना एवढंच सांगायचं आहे, आज खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना मदत करण्याची जरूरत आहे. आणि त्यांचं जर मत असेल सामान्य लोकांसाठी लढणं म्हणजे राजकारण असेल तर हे आम्हाला राजकारण मान्य आहे. अशा पद्धतीने लोकांसाठी लढणं, या पद्धतीचं राजकारण जर उद्या जाऊन सगळ्यांनीच केलं तर लोकांचं भलं होईल. सत्तेतले लोक कसं राजकारण करतात आम्हाला माहिती आहे. या आमदाराला पकड, प्रवेश करून घे, जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर महानगरपालिकेचा एखादा सदस्य असेल याला आपल्याकडे घे, पैसे दे. हा जो काय घोडा बाजार मोठ्या प्रमाणात या इलेक्शनमध्ये तुमच्याकडनं तुमच्या पक्षाकडनं त्या ठिकाणी केला जातो, हे लोकांनी उघड्या डोळ्याने तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे असं उगाच राजकीय एखादं वक्तव्य करण्यापेक्षा तुमच्या हातात निर्णय घेणं आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात, केंद्रात तुमचं सरकार आहे. लवकरात लवकर या आमच्या शेतकऱ्याला 24 रुपये रेट कसा देता येईल याचा विचार करावा. 2 जे आपलं नाफेड आहे त्याकडनं खरेदी मार्केट कमिटीमध्ये तिथं व्हावी, ही एक आमची मागणी आहे. आणि जो कुठला कांदा खरेदी केला जाईल तो तसाच भारताच्या बाहेर तिथं गेला पाहिजे. आणि ज्या लोकांची तुम्ही खरेदी आत्तापर्यंत केली त्यांना 10 रुपयाचं अनुदान तुम्हाला द्यावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.